वारंवार अंगाला पुरळ येणे, अंगाला खाज येणे, स्किन खूप ड्राय पडणे, फंगल इन्फेक्शन किंवा स्किन ॲलर्जी, स्किन इरिटेशन होत असेल, तर फक्त वेगवेगळ्या क्रीम बदलत बसू नका. तुमची प्रकृती आणि त्यानुसार तुमचा स्किन टाइप कोणता आहे हे जाणून त्याप्रमाणे रोजच्या डेली रुटीनमध्ये काही विशेष काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार त्वचेचा संबंध आपले दोष, धातू, अग्नी यांच्याशी जोडला गेलेला आहे. विशेषतः वात प्रकृतीची त्वचा जर जास्त ड्राय पडली तर ड्रायनेस, रफनेस, इचिंग यासारखे त्रास जाणवायला लागतात. जर तुमची पित्त प्रकृती आहे आणि शरीरामध्ये पित्त दोष वाढला तर स्किनमध्ये रेडनेस, लालसर पॅचेस येणं, जळजळ होणं, स्किनची सेन्सिटिव्हिटी खूप वाढणं किंवा इन्फ्लमेशन खूप लवकर होणं यासारखे त्रास जाणवतात. तर तुमची कफ प्रकृती आहे आणि शरीरामध्ये कफदोष वाढला तर स्किनमध्ये एक्सेस ऑइल, मॉइश्चर जमा व्हायला लागते, जे खूप साऱ्या आजारांसाठी अनुकूल वातावरण तयार करते. जर तुमची वात प्रकृती असेल तर तुमच्या खाण्यामध्ये खूप ड्राय पदार्थ, थंड, स्पायसी, कोरडं कोरडं खाणं हे अवॉइड केलं पाहिजे. जर तुमची पित्त प्रकृती असेल तर खूप उन्हात फिरणं, अवेळी खाणं, रात्री जागरण करणं, खूप मसालेदार, चटपटीत, आंबट पदार्थ खाणं हे टाळलं पाहिजे. आणि जर तुमची कफ प्रकृती असेल तर दिवसा खूप झोपणं, थंड, गोड, पचायला जड असे पदार्थ टाळले पाहिजेत. तुमची प्रकृती कोणती आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की शेअर करा.